आपला खानदेश, आपला उन्मेष. सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सगळे एकजुटीने मुंबईकडे सगळे निघालो आहे. धग धग त्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र गाजवला. हो धग धग त्या वाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व बाण्याने महाराष्ट्र प्रवेश करण्याचा आमचा निर्णय असा झाला आहे की ज्या वेळेस उमेशदादा खासदार होते त्यावेळेस त्यांनी जळगाव जिल्ह्याचं नाव अख्ख्या भारतामध्ये नेलं. म्हणजे टॉप 10 खासदारांपैकी एक खासदार आमचे राहिले. भारतातले टॉप 10 पैकी खासदार कोण आहे? उन्मेष दादा. आणि म्हणून आता उन्मेष दादा वापस खासदार झाला पाहिजे ना. एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू. तो हम भारतीय जनता पार्टी को छोड़ छुट्टी कर हम उमेशदादा पाटिल के साथ में प्रवेश कर रहे हैं शिंदेगढ़ के अंदर. मैं 100 कार्यकर्ता लेकर आज जो है तो शिंदेगढ़ के अंदर प्रवेश करने जा रहा हूँ. आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब सर्व आमदारांच्या समवेत शिवसेनेचा एक सैनिक म्हणून, सरदार नव्हे तर सैनिक म्हणून आम्ही सगळे काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रवेश करतो. थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या जगाला. लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार थेट. अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावीत पंढरीची वाट. एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ. उन्मेषने त्यावेळेस चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. एका छताखाली सगळे फायदे लाभ योजना लोकांना मिळू लागल्या. जवळपास त्या योजनेमधून उन्मेष 5 कोटी लोकांना फायदा झाला महाराष्ट्रामध्ये. 5 कोटी लोकांना. म्हणून अशा अनेक प्रकारचे योजना ज्या केलेल्या आहेत. गिरणा परिक्रमा करणारा गिरणापुत्र कोण आहे? उन्मेष पाटील आहे. आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणारा कोण? तर शेतकऱ्याचा पुत्र उन्मेष पाटील. आणि मग मी देखील शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि म्हणून उन्मेष पाटील तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला कुटुंब आहे आपल्या शिवसेना म्हणजे. त्यामुळे तुम्ही जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला बाळगला येतो. मदतीचा एक हात तू. खानदेशातले, जळगावातले, विशेषतः चाळीसगावातले रखडलेले प्रश्न गिरणेचे असतील, मग त्या ठिकाणी मग शेतीचे असतील, युवकांचे असतील, रोजगाराचे असतील, या सगळ्यांना शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि सुजलाम सुफलाम हा खानदेश, हा जिल्हा, हा चाळीसगाव तालुका कसा करता येईल या दृष्टीने सगळ्यांच्या मार्गदर्शनाने सहकार्याने काम केले. मला असं वाटतं की आता जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या विचारांची किंवा त्यांच्या समवेत असलेली, मग ती उबाठा असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्षावर जे काही विचारांचे लोक असतील, या सगळ्यांचा मला असं वाटतं की आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या साक्षीने आज प्रवेश झाला आहे. त्यांचं खरोखर मी मनापासून स्वागत करतो की ज्या चाळीसगावमध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समितीकरता अनेक कार्यकर्ते किंवा जनता वाट बघत होती की उन्मेशदादा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये यावं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्हाला न्याय मिळवून द्यावा. मला असं वाटतं की आता तो मार्ग खुला झाला आहे. आता कुठल्याही परिस्थितीत
चाळीसगाव पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर 100% शिवसेनेचा भगवा हा त्या ठिकाणी फडकेल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. एकनाथ